इकडे ओरड अशी येते की यांनी 55,520 कोटीच्या पुरवणी मागण्या दिल्या। मी त्याच्याबद्दल पण सुतवाची विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी केलं किंवा हेही कारण त्याच्यामध्ये होती आणि त्याच्यामुळे 55,520 कोटीचं पुरवणी मागण्या सादर कराव्या लागल्या आणि वर्षाच्या शेवटच्या अखेरीस म्हणजे इयर एंडिंगला त्याच्यामध्ये राज्य सरकारचे जे सेंट्रलनी घालून दिलेले जे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्या बाहेर कुठेही न जाता जेवढी आर्थिक शिस्त त्याच्यामध्ये ठेवता येईल तो प्रयत्न सरकार म्हणून आम्ही सगळे करू। अर्थमंत्री म्हणून मी पण त्यात बारकाईने लक्ष देईन। घटनेबद्दल बोलताना सुरेश दस यांचं असं म्हणणं आहे की तिथं मास्टरही नव्हता कोणी आणि माइंडही नव्हता। 18 ते 21 वर्षाच्या तरुणांना एकत्रित येऊन हे सगळं त्या संदर्भात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये फोटो आलेले आहेत। त्या तपास पोलीस खातं करतंय। त्यांना घेतल्यानंतर जसं परवा तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये झाल्यानंतर त्यांना पकडल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्यांचं काय कल्पना होती, किती दिवसांचा प्रयत्न चाललेला होता, या सगळ्या गोष्टी पुढे येतात। तशा प्रकारे बीडच्याही बाबतीमध्ये चौकशी चालू आहे। माझं स्वतः गृहमंत्र्यांशी पण बोलणं झालेलं आहे किंवा ह्याच्यात कुठल्याही प्रकारे काय नक्की घडलेलं आहे, कुणामुळे हा एवढा उद्रेक झालेला आहे। ठराविकच घरं डोळ्यासमोर ठेवून, ठराविकच हॉटेल डोळ्यासमोर ठेवून, पक्षाचे कार्यालय डोळ्यासमोर ठेवून हे करण्यात आलेलं आहे। हे नक्की कुणाचा मास्टरमाइंड आहे? आता प्रत्येकाची वेगवेगळी मतं पत्रकार मित्रांनो असू शकतात। तुम्ही पण थोडंसं एक प्रश्न विचारायला माझी विनंती आहे, तो तुमचा अधिकार आहे, परंतु हा असं म्हणला हे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते तसं म्हणला। आता दुनिया आहे, प्रत्येकजण कोण कोण काय काय बोलणार। त्यातल्या त्यात जे महत्त्वाचे लोक आहेत की ज्यांच्या बोलण्यानी एक लोक चर्चा करतात किंवा तुम्हाला पण डोक्यामध्ये संभ्रम निर्माण होतो, तेवढ्या पुरतं उत्तर दिलं तर ठीक आहे। बाकीचं काय, ह्यांनी ते विचारलं त्यांनी ते ह्या स्वाभ्याने ते विचारलं त्या गोव्याने ते विचारलं, त्याला काय अर्थ आहे? अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय विशेष पॅकेज जाहीर करणार? विशेष पॅकेज राज्याचे प्रमुख हे अधिवेशन संपायच्या आत 100% महायुतीच्या सरकारच्या वतीनं जाहीर करणार आहेत। तशा पद्धतीनं प्लॅनिंग ठरलेलं आहे आणि त्याच्या अजून काही माहिती मागवण्याचं पण काम चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। शेतकरी केंद्रबिंदू मानून ह्याच्यामध्ये एक मदत करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे आणि ते जाहीर केल्यानंतर ते आपल्यालाही सगळ्यांना पाहायला मिळेल। पंचनामे काही ठिकाणी राहिलेले होते, ते पंचनामे पण करण्याच्या सूचना मध्येच आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची VC घेतली आणि नंतर चीफ सेक्रेटरीला पण सांगितलं की तुम्ही पण त्यांना सांगा। काही भागात माझ्याकडे तक्रार आली होती, अकोल्यामध्ये पंचनामे काही ठिकाणी करायचे राहिले। मी लगेच कलेक्टरला फोन केला, कलेक्टर म्हणले हो काही भागामध्ये आमचे राहिलेले होते पण आमचं काम आता चाललेलं आहे। त्यांना ठराविक वेळ दिलेला आहे, त्या वेळेत ते पंचनामे होऊन त्यांच्याकडे हे जिल्हाधिकाऱ्याकडनं विभागीय आयुक्ताकडनं आपल्या इथं आता मंत्रालय इकडे हे आल्यामुळे इकडे येतील। जुन्या पेन्शनच्या मागणीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे, मात्र या योजनेमुळे साधारणतः तिजोरीवर किती भार पडेल, वित्त विभागाला ते सोसणार आहे? ज्या वेळेस निर्णय होईल, निर्णय मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, जी समिती नेमलेली होती सुबोध कुमार, सुधीर श्रीवास्तव आणि बक्षी यांचा जो अहवाल आलेला आहे, समितीनं जो दिलेला आहे त्याच्याबद्दल आता कामगार नेते काही बसणार आहेत, आपले अधिकारी बसणार आहेत, तर ते चर्चा करून त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी आणतील आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री त्याबद्दलचा निर्णय घेतील।